सांगली जिल्हा परिषद भोसे गटातून भाजप पक्षाकडून आशिष जाधव यांचा शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल, तर पंचायत समिती सोनीगणातून राजेंद्र माळी यांनी भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल। भोसे गटात भाजप विजयी होणार, दादा धडस यांचा विश्वास। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात आज मिरज तालुक्यात भारतीय जनता पक्षाने मोठे शक्ती प्रदर्शन केले। जिल्हा परिषद भोसे गटातून आशिष जाधव आणि पंचायत समिती सोनी गणातून राजेंद्र माळी यांनी आज त्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले। भव्य रॅली आणि कार्यकर्त्यांचा उत्साह। आशिष जाधव यांनी काढलेल्या भव्य शक्ती प्रदर्शन रॅलीने आज संपूर्ण मिरज शहराचे लक्ष वेधून घेतले। या रॅलीमध्ये भोसे गटातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आशिष दादा जाधव युवाप्रेमी आणि भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने मिरज परिसर दणाणून गेला होता। मिरज तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे दोन्ही उमेदवारांनी आपले अधिकृत अर्ज सादर केले। यावेळी बोलताना कार्यकर्त्यांनी भाजपच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला। आशिष जाधव यांच्या रॅलीतील गर्दीमुळे विरोधकांच्या गोटात खळबळ उडालेली असून या गटातील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। राजेंद्र माळी यांनीही भाजपच्या वतीने उमेदवारी अर्ज भरून प्रचारात आघाडी घेतली आहे। मिरज तालुक्यातील भाजपाचे दिग्गज नेते आणि तळागाळातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती हे या रॅलीचे मुख्य आकर्षण ठरले। या शक्ती प्रदर्शनामुळे मिरज तालुक्यातील राजकीय वातावरण चांगले तापलेले असून आशिष जाधव यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या तालुक्यात रंगलेली आहे। नमस्कार, मी आशिष जयवंत जाधव माझ्या भोसे जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून मी आज अर्ज या ठिकाणी तहसीलदार कार्यालयामध्ये तहसीलदार मॅडमच्याकडे, प्रांत ऑफिस असेल, प्रांत साहेबांच्याकडे आज माझा अर्ज जमा केलेला आहे। माझ्या भोसे जिल्हा परिषद गटातच असं मी म्हणणार नाही, पण प्रत्येक मिरज मतदारसंघातच आदरणीय कार्यसम्राट आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे साहेब असतील, सुमन मावशी असतील, सर्वांनी अतोनात कष्ट घेतलेले त्यांनी विकासाची गंगा आमच्या पूर्ण मिरज मतदारसंघामध्ये वाहिलेली आहे। त्यातलाच एक भाग म्हणून आमचा 51 नंबरचा जो गट आहे भोसे जिल्हा परिषद गट, या गटामध्ये भरपूर विकास कामं आमच्या आदरणीय आमदार साहेबांनी केलेली आहेत आणि तीच विकासाची गंगा अजून ताकदीने पुढे नेण्यासाठी, आमच्या आदरणीय भाऊंचे हात अजून बळकट करण्यासाठी भोसे जिल्हा परिषद गटातून सर्व जनतेने मला ताकद दिलेली आहे आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माझ्या जनतेतूनच मोठा आवाज आला। सर्व 12 गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आणि एकमुखाने मला अर्ज भरण्यास सांगितलं आणि तो आज मी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। नक्कीच आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायला खूप आवडणार आहे। त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आजपर्यंत काम करत आलोय। त्यांनी विकास कामं केली, त्या जोरावर जनतेने मला उमेदवारी दिली। आज भारतीय जनता पार्टीकडून भाऊ सुद्धा मला प्रेम देतील, उमेदवारी देतील, यात काय मला शंका वाटत नाही। पण वेगवेगळे जे काही उपक्रम, सामाजिक उपक्रम आपण राबवले, जे गोरगरीब जनतेसाठी धावपळ केली, 8 ते 9 महिने झाले, वर्ष होत आलं, त्या जनतेतून एवढा मोठं प्रेम आणि प्रतिसाद माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या व्यक्तीला भरभरून दिलेला आहे। मी सर्वांना सांगितलं, माझे आई वडील शेतकरी कुटुंबातले आहेत, शेतकरी कुटुंब माझं, अगदी 30 गुंठे जमीन मातीच्या घरात मी वाढलेला मुलगा आहे। आई वडिलांचंही स्वप्न होतं की सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करावं, मुलं घडवावीत, कारण शिक्षण घेताना मला भरपूर अडचणी येत होत्या आणि यासाठी आई वडिलांचंही स्वप्न होतं, माझंही स्वप्न होतं की आपल्याला ज्या अडचणी आल्या त्या इतर कोणाला येऊ नयेत, त्या इतर आई वडिलांच्या वाट्याला येऊ नयेत, म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये माझी खूप मोठी सामाजिक जे कार्य माझं जे चालू आहे ते अविरत सुरू राहावं, यासाठी राजकीय पाठबळ या ठिकाणी भाऊंचं मिळेल आणि मी हे चांगलं करेन। त्यासोबतच जी काही रस्त्याची कामं असतील, गटारींची कामं असतील, दिवाबत्तीची कामं असतील, गोरगरीब जनतेची कामं असतील, जे काही शासकीय योजना असतील, या भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही योजना आहेत, भरपूर साऱ्या योजना आहेत, त्या सर्व तळागाळातील गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक काम मी प्रामाणिकपणे आजपर्यंत करत आलो, इथून पुढे अजून ताकदीनं करणार आहे। आणि या सर्व गोष्टींच्या जीवावरती 12च्या 12 गावामध्ये प्रचंड बहुमताने मी निवडून येईल। 12 गावातून प्रचंड लीड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या व्यक्तीला मिळणार आहे, हे या ठिकाणी सर्वांनी प्रेमातून मला व्यक्त केलेलं आहे। आणि एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की तुमचा सर्वांचे आशीर्वाद माझ्या ठिकाणी जसे आजपर्यंत राहिलेत, या पुढच्या काळात सुद्धा असेच आशीर्वाद राहू देत। सर्वजण मिळून ताकदीने काम करूया आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ज्या काही योजना असतील
आदरणीय आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या भोसे जिल्हा परिषद गटामध्ये ताकदीनं मी प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करेन, एवढंच मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सोनी गणातून इतर मागासवर्गीय या प्रवर्गातून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्रम सम्राट आमदार माजी मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखालील आणि मी इच्छुक म्हणून आज सोनी गणातून अर्ज दाखल केलेला आहे. मी गेली बरेच वर्ष झालं या क्षेत्रात काम करतोय. जवळजवळ 94 पासून माझी जवळजवळ ही 10वी निवडणूक आहे. प्रत्येक निवडणुकीत मला यश संपादन झालेलं आहे आणि या संपूर्ण माझ्या सोनी पंचायत समितीमध्ये 8 गावं येतात. सोनी, करोली, पटगाव, काकडवाडी, रसूलवाडी, सांबरवाडी, कांचनपूर आणि मानमोडी या 8 गावातून प्रत्येक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन मी उभा राहू का निवडणुकीला भारतीय जनता पक्ष, तर सर्वांनी संमती दिल्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी उमेदवारी अर्ज आज इच्छुक म्हणून दाखल केला आहे. निश्चितपणे आदरणीय आमचे नेते सुरेशभाऊ खाडे आम्हाला AB फॉर्म देतील, आमची उमेदवारी फायनल करतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इथून पुढे चांगल्या पद्धतीनं मतदारसंघात काम करेन, एवढंच मी या प्रसंगी सांगतो. ब्युरो रिपोर्ट, SPN.